नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं. दलित जनता, बौद्ध जनता, ओबीसी जनता, मराठा समाज, ब्राह्मण समाज, या सर्व समाज, भटकंती समाज, या सर्वांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आम्हाला केलेलं आहे आणि लाडकी बहीण या योजनेमुळं अजूनही जास्त फायदा मिळालेला आहे. त्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षाही जवळजवळ 237 जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडीला जबरदस्त असा धक्का बसलेला आहे. एक तर आमचा निर्धार आहे पक्का, आमचा निर्धार होता पक्का, मग का मिळणार नाही महाविकास आघाडीला धक्का? तर महाविकास आघाडीला धक्का देण्याचं जे काम आहे हे या मतदारांनी केलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लोकसभेत एक जागा मिळाली नाही. मी शिर्डीमध्ये लढण्यासाठी उत्सुक होतो. अजून एखादी जागा मिळाली असते आणि दोन जागा आमच्या निवडणुकीत आल्या असत्या तर माझा पक्ष जो RPI आहे तो रेकग्नाइज झाला असता. पण आम्हाला लोकसभेमध्ये एक जागा मिळाली नाही. विधानसभेला एक 3-4 जागा फक्त मिळाव्यात ही आमची अपेक्षा होती. आम्ही काय 15-20 जागा 30 जागा दे अशी मागणी आमची नव्हती. रिपब्लिकन पक्षाला एक 3-4 जागा मिळाव्यात आणि त्या जागा दिल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवार असावेत आणि सिम्बॉल आमचा असावा. आमची आयडेंटिटी आम्हाला गल्लाकिस्तानी सिम्बॉल मिळालेला आहे. त्यामुळं आम्हाला तशी एकही जागा मिळाली नाही. कालिनाची जागा BJPने सोडली, पण उमेदवार त्यांचा होता, सिम्बॉल त्यांचं होतं BJPचं. त्यामुळं एकतर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे आणि एकतर यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. ते मुख्यमंत्री झालेले आहेत त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पुढे त्यांना आमच्या शुभेच्छा राहणारच आहेत. परंतु त्यांनी अनेक वेळेला आम्हाला सांगितलं की नक्की यावेळेला MLC आणि मंत्रिपदाचा विचार करू आणि आम्ही ॲडजस्टमेंट म्हणून आम्ही विधानसभेच्या वेळेला तर सांगितलं होतं की जागा आम्हाला देत नसाल तर आम्हाला एक MLC द्या आणि होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच आम्हाला संधी द्या. विस्ताराच्या वेळेला मागच्या वेळेला आम्हाला सांगितलं की विस्ताराच्या वेळेला तुम्हाला संधी देऊ, पण 2.5 वर्षामध्ये विस्तार झाला नाही. आमच्या एकाही कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळं आम्ही प्रामाणिकपणानं महायुतीसोबत आहोत, BJP सोबत आहोत. आमचा अलायन्स ओरिजिनली BJP सोबत आहे आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांना जवळजवळ 10 वेळेला मी भेटलो असेल आणि प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं की नक्की यावेळेला RPIचा विचार करणार आहे. पण रिपब्लिकन पक्ष एवढा मोठा पक्ष, गावागावामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत, तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला एकाला संधी मिळू नये ही बाब अत्यंत मनाला दुःख देणारी आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा विचार न केल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये नाराजी आहे. मी स्वतः या संबंधामध्ये नाराज आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा तुमच्यासोबत असताना त्याला अशा पद्धतीनं निग्लेक्ट करणं हे बाब अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे. तर आता पहिल्या टप्प्यामध्ये जरी आम्हाला घेतलं नाही तरी आता जवळजवळ 41 मंत्र्यांचा शपथविधी होतो आहे. त्या सगळ्या मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत माझ्या पक्षाच्या वतीनं. पण राहिलेली 2 मंत्रिपद आहे त्याच्यामध्ये RPIला संधी द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याचा नक्की विचार करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि मला एकट्याला मंत्रिपद मिळालेलं आहे ठीक आहे. माझा एकही पक्षाचा खासदार नसताना मला मंत्री केलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी. त्याबद्दल आम्ही त्यांचं अनेक वेळेला अभिनंदन केलेलं आहे. परंतु मला एकट्याला सत्तेचा सहभाग मिळाल्यानंतर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. अजूनही आम्हाला एक MLC, एक मंत्रिपद, 2-3 महामंडळाची अध्यक्षपदं, काही उपाध्यक्षपदं, काही चांगली डायरेक्टर पदं ही मिळावीत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. येणाऱ्या BMCच्या निवडणुकीमध्ये RPIला चांगल्या जागा मिळाव्यात
आणि इतरही महानगरपालिका जी आहे, जिल्हा परिषद आहे, त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि राहिलेली जी 2 मंत्री आहेत त्याच्यामधलं एक मंत्रिपद जे आहे ते RPIला देण्याचा विचार हा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि आमचा समाज नाराज आहे, मी नाराज आहे, माझे कार्यकर्ते नाराज आहेत. एवढं ज्यावेळेला मी सांगू इच्छितो. दुसरा विषय आहे तो परभणीमध्ये संविधानाचा जो अपमान झालेला आहे. कालच मी त्या ठिकाणी भेट दिली आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच त्या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा तिथे उभा आहे आणि समोर काचेमध्ये संविधानाचं पुस्तक तिथे ठेवलेलं आहे. आणि त्याचा उद्देश एवढाच होता आहे बाबा कुणीही स्टेशनवरून तिथं आला तर त्यांनी बाबासाहेबांचा पुतळा तर बघावाच, पण बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे आहे ते कसं सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांना न्याय देणार आहे, समानता स्थापन करणार आहे. तर त्या संविधानाला बाहेरून त्यांनी वंदन करावं अशा भावनेनं त्या ठिकाणी काचेमध्ये ते संविधान ठेवलं होतं आणि गेल्या काही वर्षांपासून ते संविधान त्या ठिकाणी होतं. पण 10 तारखेला त्या ठिकाणी एक गंभीर अशा पद्धतीची घटना घडली आणि एका व्यक्तीने, तो काय माती फिरवा असं नाही आहे, त्याचं किराणा मालाचं दुकान आहे, त्याची 25 एकर जमिनी आहे आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काचा फोडून संविधानाचा त्या ठिकाणी अपमान केलेला असल्यामुळं त्या ठिकाणी जे आमचे दलित बांधव होते, बौद्ध बांधव होते, त्यांचा उद्रेक झाला. अनेक महिला कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि जवळजवळ 300 लोकांवरती केसेस केल्याचं काल कलेक्टर आणि SP मला तर सांगितलं. आणि त्याच्यामधल्या 42 लोकांना पकडलेलं आहे, त्यामधल्या 10 लोकांना सोडलेलं आहे. आणि जे 32 लोक आतमध्ये होते त्याच्यामधला सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक शंकरनगर परभणीमध्ये राहणारा लॉचा 3rd इयरचा विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी मूळ पुण्याचा आहे आणि तो LLB 3rd इयरला तो शिकत होता आणि तो काय त्या आंदोलनामध्ये नव्हताही. तो फक्त बाहेर आल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडलं आणि पोलिसांनी आतमध्ये जी मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मला मिळालेली आहे. या प्रकरणाची चौकशी, कठोर चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. क्राईम ब्रँचच्या वतीनं त्याची चौकशी करावी आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांना ताबडतोब बडतर्फ करावं अशा पद्धतीची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपली मागणी आहे. आणि त्या कुटुंबाला त्याच्या एक 25 लाख रुपये तरी मिळावे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यासाठी RPIचं शिष्टमंडळ हे लवकरच माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटेल आणि या संबंधामध्ये त्यांच्याकडे मागणी करणार आहे. जे गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत अशी आमची मागणी आहे. इनोसंट लोकांना त्यामध्ये गुंतवू नये ही आमची मागणी आहे. फुटेजमध्ये ज्यांचे फोटो दिसत नाहीत त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि परभणीमध्ये झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत आणि अशा घटना घडू नयेत. आणि ज्याला संविधान मान्य नाही त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी देश सोडून जावं असं आमचं त्यांना सांगणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सर्वोत्कृष्ट जे संविधान आहे त्याचा अपमान होणं अत्यंत अयोग्य आहे आणि त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. कोम्बिंग ऑपरेशनच्या संबंधामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये भेटलो होतो आणि दिल्लीमध्ये भेटून त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन होणं अत्यंत अयोग्य आहे. महिलांना आणि इनोसंट लोकांना त्रास करण्याचा प्रयत्न असा होऊ नये. त्यांनी ताबडतोब आपल्या जिल्हा प्रशासनाला आदेश दिले, पोलीस प्रशासनाला, आणि कोम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी झालं नाही, ते थांबवलेलं आहे. आता त्या ठिकाणी शांतता होती, परंतु पुन्हा त्या ठिकाणी या सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमुळं त्या ठिकाणी एक गंभीर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी माझं सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की शासकीय कसल्या प्रॉपर्टीचं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातूनच आपलं आंदोलन असावं, शांततेच्या मार्गाने आंदोलन असावं आणि त्याला हिंसक वळण लागू नये अशा पद्धतीची माझी सर्वांना सूचना आहे.
आज एक मराठी प्रश्न होते नंतर हिंदी सांगतो मी नंतर. हाँ, तो नागपुर में मतलब 41 महायुति के नेताओं का, विधायकों का शपथ ग्रहण समारोह हो रहा है और वहाँ आदरणीय सीएम, डिप्टी सीएम भी वहाँ उसमें मौजूद रहने वाले हैं। लेकिन मैं महायुति का एक मेंबर हूँ, लेकिन मुझे इसका निमंत्रण भी नहीं आया है। मतलब जब चुनाव आता है तो मुझे हर जगह पर ले जाते हैं, लेकिन जब अभी शपथ का टाइम है तो मुझे निमंत्रण भी आया नहीं है। और उसके बाद जिस तरह रिपब्लिकन पार्टी का एक अच्छा प्रदर्शन इलेक्शन में रहा, विधानसभा के इलेक्शन में जो बुद्धिस्ट समाज है, अम्बेडकरी समाज है, दलित समाज है, बड़ी संख्या में महायुति के साथ रहा। लोकसभा में मतलब थोड़ा जो हमारा तो समाज था, ये अपोजिशन के संविधान बदलेगा इसी तरह के प्रचार के कारण थोड़ा दलित समाज में थोड़ा गलतफहमी थी। लेकिन हमने पूरे समाज को समझाने का काम किया कि बाबा साहब का संविधान कोई बदल नहीं सकते हैं। बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान सबके लिए है, हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, जैन हो, बुद्धिस्ट हो, सबके लिए संविधान है। तो फिर इस चुनाव में मतलब विधानसभा के चुनाव में पूरा अम्बेडकर समाज, बुद्धिस्ट समाज, दलित समाज बड़ी संख्या में महायुति के साथ रहा। लाडली बहना का तो फायदा हमको हुआ ही हुआ, लेकिन लोकसभा का अनुभव इस इलेक्शन में आया नहीं। ये वोट इतना प्लस हो गया कि महायुति को 237 सीटें मिली और महाविकास आघाड़ी को खाली 46 सीटें मिली। तो ये महाविकास आघाड़ी की बहुत बड़ा मतलब उनका पराभव है। और इसी तरह मतलब लेकिन कई दिनों से रिपब्लिकन पार्टी को लोकसभा में भी टिकट एक भी जगह नहीं दी थी, विधानसभा में एक भी जगह नहीं दी। लेकिन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब से 8-10 बार हमारी बातचीत हुई और उन्होंने एक एमएलसी देने का वादा किया था और एक मंत्री पद देने का वादा किया था। लेकिन अभी जो मंत्रिमंडल का विस्तार हो रहा है, इसमें रिपब्लिकन पार्टी का चेहरा नहीं दिख रहा है। 2.5 साल भी सरकार रही, उसमें भी रिपब्लिकन पार्टी का कोई भी मंत्री नहीं था। मुझे लगता है कि मेरे साथ गांव-गांव में मेरे पार्टी में लोग हैं, तो उनको कैसा मुंह दिखाओ, ये मेरे सामने सवाल है। जरूर माननीय मोदी साहब ने मुझे केंद्र में मंत्री पद पर मतलब बिठाया है, मुझे मंत्री पद दिया है। जिस कार्यकर्ताओं ने मुझे मंत्री पद तक पहुंचा है, उनको भी मतलब सत्ता की भागीदारी मिलनी चाहिए। तो अनेक बार देवेंद्र फडणवीस साहब को मिले थे और उन्होंने हर बार हमें बताया था कि हाँ जरूर इस वक्त आरपीआई को मौका मिलेगा। लेकिन कल तक हमने राह देखी, हमारा आरपीआई का मंत्री करने का कोई उधर से फ़ोन आया नहीं हमको, और इसीलिए मैं भी नाराज़ हूँ, मेरे कार्यकर्ता नाराज़ है, मेरा समाज भी नाराज़ है। तो इतने लोगों को आप मंत्री कर रहे हैं, उसमें रिपब्लिकन पार्टी एक बड़ा समूह है, एक अम्बेडकराइट मूवमेंट वाला हमारा पूरा पार्टी है। तो ऐसे पार्टी को निगलेक्ट करना ठीक नहीं है। तो हमें हमारी नाराज़गी है, लेकिन उसके साथ साथ हमारी मांग यह है कि जो 2 मंत्री पद बचे हैं उसमें तो रिपब्लिकन पार्टी का विचार करना चाहिए। और महामंडल में और जिला तालुका की समितियां हैं, महापालिका इलेक्शन है, जिला पंचायत इलेक्शन है, उसमें भी रिपब्लिकन पार्टी को थोड़ा हिस्सा मिलना चाहिए। तो ये हमारी मांग है। और जो मतलब मंत्रिमंडल का विस्तार हो रहा है उसको तो हमारी बधाई है ही है, लेकिन रिपब्लिकन पार्टी को क्यों टाला जाता है ये मेरे समझ में नहीं आ रहा है। इतने लोगों को आप मंत्री पद दे रहे हैं, जो जिसको आप मंत्री बना रहे हैं उनका संपर्क खाली जिला तक होता है, कि मेरे पार्टी का संपर्क पूरे राज्य में है। तो ऐसे पार्टी को निगलेक्ट करना मतलब उनको अवॉइड करना ये अच्छी बात नहीं है। जरूर माननीय देवेंद्र फडणवीस जी ने जो शब्द दिया था उस शब्द के मुताबिक उन्होंने हमें एक मंत्री पद देना चाहिए, ये हमारी आग्रही मांग है। उसके साथ साथ परभणी में 10 तारीख को जो बाबा साहब अम्बेडकर जी का स्टैचू रेलवे स्टेशन के पास है,
वहाँ एक ग्लास में संविधान का वहाँ जो संविधान है वहाँ रखा गया था। कल ही मैं वहाँ विजिट करके आया हूँ, वो प्लेस में देखकर आया हूँ और सामने मतलब ग्लास में वो संविधान था। कोई भी आदमी वहाँ आए, उसको संविधान देखे और संविधान का भारत खड़ा करने की प्रतिज्ञा करे, ऐसा उद्देश्य उसमें था। लेकिन 10 तारीख को 4:30 बजे एक व्यक्ति आया और उन्होंने वहाँ जाकर वहाँ वो ग्लास तोड़कर संविधान का अपमान किया है। ये घटना बहुत बड़ी निषेधार्थ है। इसीलिए मतलब कल मैं वहाँ जाकर आया हूँ। प्रशासन से, जिला अधिकारी, पुलिस प्रमुख से बात मेरी हो चुकी है और वहाँ जो इनोसेंट लोग हैं उनके ऊपर कार्रवाई बिल्कुल नहीं होनी चाहिए। जब कोम्बिन ऑपरेशन की चर्चा चल रही थी तो फौरन मैं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को दिल्ली में मिला था। उन्होंने फौरन आदेश दिए थे कि भाई यहाँ कोई कोम्बिंग ऑपरेशन नहीं करना चाहिए। इसी तरह का आदेश उन्होंने दे दिया था, इसीलिए कोम्बिंग ऑपरेशन हुआ नहीं। लेकिन जो लोग उस केस में नहीं है उनको मतलब वहाँ अटकाना ठीक नहीं है। फुटेज देखकर ही लोगों को अरेस्ट करना चाहिए, ऐसा कल मैंने प्रशासन से बोला है। लेकिन अभी अभी मुझे न्यूज़ आई है कि सोमनाथ सूर्यवंशी नाम का शंकर नगर परभणी में रहने वाला एक नौजवान है, LLB का थर्ड ईयर में पढ़ाई करने वाला ये नौजवान है। और वो ऐसा वो आंदोलन में भी नहीं था, लेकिन उनको भी पुलिस ने अरेस्ट किया था और वहाँ लॉकअप में मतलब उनकी इतनी पिटाई की है कि उसमें उनकी मृत्यु हुई है। ऐसी जानकारी मुझे कार्यकर्ताओं के माध्यम से मिली है। तो मेरी मांग ये है कि फ़ौरन इसकी जो जांच है वो उच्च स्तरीय जांच होनी चाहिए और जो पुलिस कर्मियों ने उनको उनकी पिटाई की है उनको फ़ौरन मतलब पुलिस खाते से निकालना चाहिए, उनको बरतरफ करना चाहिए। इसी तरह की हमारी मांग है और उसके लिए एक हमारा RPI का डेपुटेशन देवेंद्र फडणवीस जी को मिलेगा। और उसके साथ साथ एक हमारी मांग है कि भाई जो हमारा नौजवान था वो उसके फैमिली को कम से कम 25 लाख रुपए मिलनी चाहिए, आर्थिक मदद। ये भी हमारी मांग है। आता विचार सर, अभी जैसे कि आपने कहा कि 41 मंत्री पदों के लिए जो है नाम घोषित किया है, अभी 2 मंत्री बचे। इसको लेकर आप किसी से संपर्क कर रहे हो महायुति में, या आप, क्योंकि आप केंद्रीय मंत्री हो, तो क्या भाजपा के हाईकमांड से आपकी कोई बात हो रही है? हाँ, मेरी बात अमित शाह साहब से हुई थी, लेकिन और एक बार मैं मिलूंगा। मैं अभी कल दिल्ली जा रहा हूँ, तो हमको लगा था कि भाई हमारा नाम नक्की इसमें हो सकता है। जिस तरह अनेक बार देवेंद्र फडणवीस जी ने वादे किए थे और शब्द दिया था, लेकिन वो मतलब इम्प्लीमेंट हुआ नहीं। तो ज़रूर मैं अमित शाह साहब को मिलने का प्रयत्न करूँगा, JP नड्डा साहब से मिलने का प्रयत्न करूँगा और आगे जब भी जो 2 मंत्री पद बचे हैं उसमें RPI का नंबर लगना चाहिए। ये हमारी अगली मांग है। अमित शाह यांच्याबरोबर मंत्रिपदासंदर्भातली काही चर्चा झाली होती का की राज्यामध्ये मंत्रिपद जे आहे ते RPI ला देण्यात यावं? नाही, RPI ला मंत्रिपद देण्यात यावं ही मागणी आमची अगोदरपासून होती आणि आम्हाला ज्यावेळेला एकही जागा विधानसभेला दिली नाही त्यावेळेला आम्ही आग्रही मागणी अशी केली होती की जर जागा आम्हाला देत नसाल तर आम्हाला एक MLC आणि एक मंत्रिपद आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते नक्की देऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं, पण ते पाळण्यात आलं नाही। आम्ही 8-10 वेळेला, मी 4-5 वेळेला भेटलो, आमचे कार्यकर्ते भेटत होते आणि प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं की हां आम्हाला नक्की RPI ला संधी द्यायची आहे, पण RPI ला काही संधी मिळाली नाही। त्यामुळं लोकांमध्ये मोठी नाराजी आहे। केंद्रीय नेतृत्वामध्ये कोणाशी चर्चा झाली होती का या संदर्भात? केंद्रीय नेतृत्वाकडे तुम्ही या संदर्भात बोलणी केली होती का? केंद्रीय नेतृत्वात तुम्ही या संदर्भात बोलणी केली होती का? हाँ, केंद्रीय नेतृत्वात JP नड्डा, आपले अमित शाह साहेब आणि JP नड्डा साहेबांना मी भेटलो होतो आणि त्यांना हे सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये भरभरून यश मिळालेलं आहे, त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे। त्यामुळं आम्हालाही सत्तेमध्ये वाटा महाराष्ट्रात मिळावा। दिल्लीमध्ये मला मंत्री केलं ठीक आहे, पण ज्या कार्यकर्त्यांनी मला दिल्लीपर्यंत पोचवलेलं आहे त्या कार्यकर्त्यांनाही सत्तेचा सहभाग मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्हाला एक MLC आणि एक मंत्रिपद मिळालं पाहिजे हे मी त्यांच्याशी बोललो होतो
आणि अमित शहा साहेबांनी ज्यावेळेला मी बोललो त्यावेळेला ते म्हणाले की बाबा आपण देवेंद्रशी बोला. तर त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी अनेक वेळेला बोललेलो आहे. तर असं ते मला अमित भाई म्हणाले होते. आता मी त्यांना 2-3 दिवस मी दिल्लीत आहे. त्यावेळेला अमित शहा साहेब आणि JP नड्डांना मी भेटणार आहे आणि राहिलेल्या 2 मंत्रिपदामध्ये तरी RPIला 1 मंत्रिपद द्यावं अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहे. देवेंद्रजींनी दिलेला शब्द हा देवेंद्रजींनी जो दिलेला शब्द होता मंत्रिपद किंवा आमदारकीबाबत तो शब्द फिरवलेला आहे असं आपल्याला वाटतं का? कारण फक्त निवडणुकीच्या काळापुरताच आपला वापर केला जातोय. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही हे जी नावं जाहीर झालेली आहेत त्यावरून लक्षात येतं आहे. त्यामुळं देवेंद्रजींनी थोडंसं ते कार्यकर्त्यामधून ते आलेले आहे. त्यांना कार्यकर्त्यांचा अनुभव आहे आणि माझ्याबरोबर असणारे कार्यकर्ते नाराजी बाजूला ठेवून स्वतःला काय मिळते की नाही यापेक्षाही आमचा नेता मंत्री आहे या भावनेनं अनेक कार्यकर्ते महायुतीच्या कामाला लागले होते. नाराजी आमची होतीही, तरी अनेक ठिकाणचे रिपोर्ट असे आहेत की सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांचं काम केलेल्या उमेदवारांचं. त्यामुळं आमची नाराजी आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही ही गोष्ट खरी आहे. इन सबके पीछे मुख्य कारण क्या हो सकता है? क्या समन्वय की कमी है या कारण या नजरअंदाज जो है किया जा रहा है आपके पक्ष को? नहीं, मुझे लगता है कि नज़रअंदाज करने का ही प्रयत्न है क्योंकि उनको लगता है कि आठवले को मंत्रिपद दे दिया है और मेरी पार्टी छोटी पार्टी है. ठीक बात है, मेरी पार्टी छोटी इसलिए पार्टी है कि आप बड़ी नहीं करना चाहते. मेरी पार्टी बड़ी तब होगी जब आप भी हमको सहयोग देंगे. जिस हम आपको बड़ी पार्टी बनाने के लिए मदद करते हैं तो आपने भी हमारी पार्टी थोड़ी बड़ी करने के लिए मदद करने की आवश्यकता है. फक्त निवडणुकांपुरताच आपला छोट्या पक्षांचा वापर हा भाजप करतंय का असं आपलं काय स्पष्ट मत आहे? तसं भाजप तसा उपयोग करतोय असं म्हणता येणार नाही आहे. पण ती आमची नैतिक जबाबदारी. आम्ही महायुतीसोबत आहोत त्यामुळं प्रचार करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा. नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल केलेलं काम, त्याने अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर NDA-सोबत आणि महायुतीसोबत राहिलं पाहिजे आमची भूमिका आहे. परंतु अशा पद्धतीनं एकदम आम्हाला कुठंतरी विचारात न घेणं ही बाब बरोबर नाही. आणि आजच्या शपथविधीला मला बोलवलेलं आहे अशा पद्धतीची माझी भावना आहे. साहेब पण दुसरीकडे आपण पाहतो की ज्या पद्धतीने राष्ट्रीय पक्ष जो होता जानकरांचा ते अशाच कारणांना कारण पुढे देऊन बाहेर पडले होते. तर तशी काही भूमिका आपण स्पष्टपणे घेणार आहात का? महायुतीतनं बाहेर पडण्यासंदर्भात महादेव जानकरांनी जसं पाऊल उचललं की भाजप साथ देत नाहीये तसा काही इशारा आपण देणार आहात का भाजपला? मला वाटतं की महादेव जानकरांना काही दिलं नाही असं म्हणता येणार नाही. त्यांना राज्यामध्ये मंत्री कॅबिनेट पद दिलं होतं. त्यानंतर त्यांना परभणी जागा दिली होती. त्यामुळे त्यांना काही दिलं नव्हतं असं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.